हमराज मृत्युंजय माईकशी संपर्क साधा. कोणी प्लेयर असेल हमराज मृत्युंजय आहे ना. चला याच्यानंतरचा होणारा सामना योगेश सरकार 11 त्याच्या विरोधात योगेश सरकार 11 अर्थात डॉन त्याच्या विरोधात हमराज मृत्युंजय ऋषी सरांचा संघ आहे कोथरूडचा. याच्यानंतर इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. एक इनिंग झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यामुळे मृत्युंजय संघाचे कोण सदस्य आले असेल तर इथे समालोचक कक्षामध्ये यायचे. ऋषी सर आले असेल तर त्यांना विनंती आहे की आपण देखील समालोचन कक्षामध्ये आपण टॉस लगेच इथे करून घेणार आहोत आणि सामन्याला सुरुवात करून घेणार आहोत. इथे 10 वाजता लाईट बंद होती त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करा, स्पीडअप करा, वेळ वाचवा, समय बचाइए. चला आजच्या दिवसातला क्वार्टर फायनलचा सामना जो जिंकत ते सुपर 8 मध्ये दाखल होऊन उद्या याच ग्राउंडवरती खेळताना पाय भेटणार. रहीम 11 त्याच्या विरोधात मातोश्री 11. दोन्ही पुण्याचे संघ आहेत. पुण्याचे संघ आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ जे आहे तो रहीम 11 आहे. त्याच्यात पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटत. त्याचबरोबर बॅटिंग करणारा संघ पूर्णपणे हडपसरचा आहे मातोश्री 11. शुभम शेळके स्ट्राईक वरती मागचा मॅचचा हिरो तो स्ट्राईक वरती. परशुराम गोलंदाजी मार्क वरती पॅरिस कांबळे. पहिला चेंडू अगदी वेगाने बॅट फिरवली होती. इथे जमिनीला लगत चेंडू जाताना पाहायला भेटतोय ऋतिक तारू अगदी वाराच्या वेगाने चेंडूवरती आला होता. एक धाव इथे पळून गेला. दुसऱ्याचा देखील प्रयत्न झाला. 2 देखील पळून पूर्ण करताना पाहायला भेटत आणि खाता देखील 2 धावांनी इथे ओपन होतोय तो शुभम शेख आणि टीमचा. 5 षटकाचे सामने पूर्णपणे प्रोफेशनल खेळाडू पुणे जिल्ह्यामधले इथे खेळताना पाहायला भेटते. फ्लड लाईट ऑन झालेली आहे. पहिला षटक घेऊन परत एकदा पॅरिस कांबळे. चेंज ऑफ पेस मैदानाच्या आत पॅरिस कांबळे या गोलंदाजाकडनं डॉट येतो चेंडू. दोन इथे चेंडू मध्ये आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा खर्च केलेत. त्याचा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे चेंडू हवेत आहे. पप्पू साठे तिथं आहे. 1 धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटेल. सिंगल इथे घेतो फलंदाज शुभम शेळके. 3 धावा धावफलकामध्ये. आता शरद पारगे विकास पावडे आणि त्याचबरोबर सुधीर साबळे यांची सध्याला चर्चा सुरू आहेत येणारे हंगामासाठी. मगापासून वाटतं कमीत कमी 1 तास झालेत. शरद पारगे आणि विकास पावडे सर खूप मोठी चर्चा सुरू आहे. मला वाटतं नेहमीच आयुष मध्ये इन ॲक्शन मध्ये दिसतील शरद पारगे येणाऱ्या हंगामामध्ये. कारण की जागा बदलत पण चर्चा सेम चालू आहे. जागामध्येच्या 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडूमध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फ्लाइट डिलर होती. परत एकदा सरळ बॅटली खेळाय चेंडू जातोय इथं सीमारेषा पार बॉडी लाईन पार चौकार. 4 धावा 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केले पण पुढच्या चेंडूवरती फुरलेला लाईनचा चेंडू होता. अगदी सरळ बॅटने इथे बॅट फिरवली होती. खोदून काढला होता चेंडू शुभम शेळके या फलंदाजांनी. 8 धावा. तेवढा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पप्पू साठे थोडा सलाम. इथे डिक्लेअर झोन मध्ये धाव जाताना पाहिजे. 9 धावा धावफलकावरती. एका षटका नंतर 1 ओव्हर नंतर 9 धावा. मातोश्री 11 हडपसर या संघाचे ते प्रेक्षक आहेत. सूचना आहे तुम्हाला देखील थोडंसं वरती बसा. दुखापत होऊ शकते तिथं चेंडू होऊ शकतो त्यामुळे विनंती आहे थोडंसं वरती बसा. सागर शिंदे गोलंदाजी मार्क वरती.
सागर शिंदे गोलंदाजी मार्कवरती. इथं बॅटची कडा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाताना पाहतो. विकेट किपर रोहित ननावरे इथं उपलब्ध होता. इथं डॉट चेंडू येतोय. संध्याकाळचं सत्र आहे सर. जर पाहिलं तर रन थोडेसे कमी होते कारण की इथे वेगाने देखील गोलंदाजी सुरू आहे. लेग कटरचा देखील वापर होतोय. ऑफ कटरचा देखील वापर होतोय. त्यामुळे थोडंसं इथे फलंदाज मेहनत करताना पाहिलं. पण असे जर तुम्ही चेंडू दिले तर नक्कीच परशुराम इथे सोडणार नाही. इथे सुट्टी देणार नाही. हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंज ऑफ पेस होता. अगदी चेसवरती बॅट इथं बॉल घेतला आणि आडवा बॅटने ऋतू तारूच्या डोक्यावरनं खेळलेला हा मोठा षटकार. 6 धावा 15 धावा धावफलकावरती. इथं वेगाचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर तुम्ही इथं चुकीचा टप्पा टाकला तर नक्कीच तुम्हाला इथं धावा येतील. तुमच्या विरोधात मोठे मोठे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे या विकेटवरती तुम्हाला योग्य टप्पा टाकणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं असेल तुम्ही प्रहार 11 त्याच्या विरोधात मोरिया वॉरियर्स 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना एक नवीन खेळाडूने इथे 6 धावा होऊ दिलेल्या आहे समोरच्या ताकदवान संघाच्या विरोधात. त्यामुळे विकेटवरती इथे योग्य टप्पा टाकणं गरजेचं. परत एकदा उसळी घेणार चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. बॅटीची कडा इथे फलंदाज परशुराम होतोय बाद. विकेटचा पतंग धक्का लागतो तो पहिला. हो परत एकदा इथे खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू इथे येतो डॉट. शरद सर बॅटचा ताबा घ्या जाईनीतून. बॅट बॅट शेवटचा चेंडू या षटकामधला. इथं 15 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झाला. सागरच्या विरुद्धात एक षटकार आला पण नंतर कमबॅक करताना पाय होतं. 2 चेंडू इथे लागोपाठ डॉट टाकलेत. पहिला चेंडू डॉट आला होता. त्याच्यानंतर षटकार. तिसरा चेंडू फलंदाज बाद. चौथा चेंडू डॉट. पाचवा चेंडू डॉट. ओपनर साईडला फटका खेळ आहे. मिड ऑनला खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत इथे चेंडू येतो डॉट. गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेल मधला दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आत पॅरिस कांबळे. पहिला चेंडू इथे वाईट येतोय. एम्पायर कळवतात चेंडू वाईट आहे. स्वर मारा. 16 धावा धावफलकावरती. थोडीशी सागरने चांगली गोलंदाजी केली असं म्हणता येईल. एक षटकार येऊन 5 चेंडू डॉट टाकले होते. इथे दिग्विजय घंटे. इथे कॅच ड्रॉप होते. अभि इथे रनआउटचा शिकार होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे तालमेल चुकते. दोन्ही फलंदाजाचा कॉल चुकीचा होता. इथे अभिपुंडे होते बाद. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा.
पण शुभम शेळकेचा कॅच इथं सुटलेला आहे. दिग्विजय घंटे यांच्याकडनं तो कॅच किती इम्पॉर्टंट होता, येणारा वेळ आणि येणारा काळ तुम्हाला नक्कीच सांगेन. कारण की पहिल्या मॅचमध्ये, ह्याच्या मागची मॅचमध्ये जे झाली होती मातोश्री एलेवर आणि रवी मध्ये अक्षरशः 51 धावांचा पाठला करताना शुभम शेळकेने तिसऱ्याच ओव्हरमध्ये सामना संपवला होता. तो शुभम शेळकेचा इथे कॅच ड्रॉप झालेला आहे. कॅच ड्रॉप, ओपनर फलंदाजाचा कॅच ड्रॉप इथे झालेला आहे. शुभम शेळके पाहूया आता पुढचे 3 ओव्हरमध्ये तुटून पडणार का पॅरिस कांबळे या ओव्हरमध्ये परत एकदा त्याला थांबवण्यात यशस्वी ठरतोय. 16 धावा धावफलकावरती 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आत नितीन वाकळे अर्थात कल्लो, एक्सपिरियन्स फलंदाज, मागच्या 10 वर्षात पूर्ण महाराष्ट्रभर पिंजून काढणारा खेळाडू. नॉन स्ट्राईक वरती कॅच सुटल्यानंतर इथे ऑफ साइडला फटका खेचलाय शुभम शेळके, ट्रेडमार्क षटकार, 6 धावा. पकडो कॅच और जीतो मॅच, हे डेबिट्स आपल्या समोर दिसत आहे. नेहमीच लेजंड खेळाडू कोच देखील म्हणतात की तुम्ही इथे काही करा, पण कॅच तुमच्याकडनं जर खेळाडूला तुम्ही जर जीवनदान दिला तर ते जीवनदान तिकडे कोणतरी थांबवण्यात आला नाही. इथे तुमच्या विरोधात हे डिसिजन जाऊ शकतो, तुमच्या विरोधात घातकी फलंदाज होऊ शकतो, घात होऊ शकतो. त्यामुळे मैदानाच्या आत कधीही तुम्ही कॅच ड्रॉप करू नका, जीवनदान कधीच फलंदाजाला देऊ नका. तेच आता इथं मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटतं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर ऑन साईडला फटका, अगदी वेगाने फटका खेळला होता. मला होतं की असा अबी रनआउट झाला होता, थोडंसं स्वतःवरती नाराज झाला होता शुभम, पण अख्खा राग पुढच्या चेंडूवरती त्यांनी काढलाय. 22 धावा धाव फलकावरती. बघा रहीम इलेव्हन आणि मातोश्रीची मॅच चालू होती. 22-22-22 पहिल्या मॅच मध्ये पण आकडा होता. परत एकदा 22, 2 विकेट, 2 ओव्हर, 2 बॉल. स्क्रीनवरती ऑन साइडला परत एकदा फटका खेळला आहे पप्पो, तिथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चेंडू डॉट. दुसरा षटक घेऊन परत एकदा इथं पॅरिस कांबळे. सोळा धावा खर्च केले जातात, आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत पॅरिस कांबळेने. मॅच बॉल मैदानाच्या आत येताना पाहिलं. कौतुक करणं गरजेचं नियोजन कमिटीचं, कारण की बॉल अक्षरशः खूप लांब गेला होता, तिथनं चेंडू घेऊन आलेत. हो, परत एकदा आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू डॉट येतोय. षटकार खेचल्यानंतर इथे कम बॅक करताना पाहिलं होतं तो पॅरिस कांबळे. .4 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू या षटकामधले. हो, परत एकदा वेगवान चेंडू रोहित च्या हातात जाऊन चेंडू इथं सोपवलाय, विसावलाय असं म्हणता येईल, कारण की चेंडू इथे डॉट येतोय. शुभम शेळकेला असं वाटत होतं की परत एकदा चेंज ऑफ पेस टर्न होईल आणि चेंडू बॅकफुट वरती जाऊन ऑन साइडला फटका खेळू, पण पॅरिसने इथे यंदा चेंडू अगदी वेगाने टाकलाय, शोल्डरचा पूर्णपणे वापर करताना. पहिलाच चेंज ऑफ पेस, हेलिकॉप्टर इथे लँड होतोय समोरच्या दिशेने पार्किंग प्लॉट मध्ये. इथे भेटतील परत एकदा शुभम शेळकेच्या बॅट बंद. षटकार मातोश्री 11 चा स्कोर कार्ड वाढवणारा हा षटकार होता. 28 धावा धाव फलकावरती. जिथे संघ बॅक फुट वरती होता त्याला फ्रंट फुट वरती आणण्याचं काम इथे मैदानाच्या आत करतो तो शुभम शेळके. 3 षटकानंतर 28 धावा, 2 फलंदाज बाद.
ऋषी गोलंदाजी मार्क वरती. चौथं षटक मैदानाच्या आज सुरू आहे. त्याचा शॉर्ट पिच होता. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलेला आहे. पडला विशाल. एक मिनिट थांब ऑलरेडी तो बाहेर होता. ओ बाहेर ओ सर बाहेर चेक करू किरकिर नको. चिक हे सलमान चेक करतो सर. सलमान सर. हा इथे कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. 35 सीमारेषा पार जाताना पाहायला भेटतोय. 35 धावा फलकावरती. ओव्हर एकदा विकेट केलाय. चेंडू हवेत. इथे कॅच पकडतोय फलंदाज. खेळाडू तिथे जितू शेळके फलंदाज होतोय बाद. इथे विकेटचा पतंग होतोय. तिसरा इथे बळी नितीन वाकडे. इथे पण त्याला पाय न्यू बॅटर मैदानाच्या प्रथमेश माले अर्थात बड्डी. यानंतर होणारा सामना हमराज मृत्युंजय. नाण्याने सोडला. इथे कॅच. इथे परत एकदा फलंदाज बंटी देखील होतो बाद.
फलंदाजाचं नाव सांगा एकदा. संकेत. चौथं षटक बादाच्या सुरू 35 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद. मृत्युंजय संघ ऋषी सर आलेत का? टॉस साठी यायचे ऋषी सर. हो परत ऑफ साईडला स्टेअर केला लेफ्ट संकेत या फलंदाजाने. तिथे जितू शेळके आहे. इथे फंबल होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय पण इथं नॉटचा कॉल दिलाय शुभम शेळके यांनी, कारण की स्ट्राईक वरती खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू 36 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद. याच्यानंतरचा होणारा सामना. विकेट परत एकदा कॅच स्टॉप झाला होता. शुभम शेळके इथं पेटून उठतोय. मैदानाच्या आत खेळतोय ऑफ साइडला. एक मोठा प्रहार चिडू जातो सीमारेषा पार. षटकार 42 धावा धावफलकावरती. 4 षटकानंतर 4 फलंदाज बाद. टाइम संपलाय. एक खेळाडू आत घ्या. टायमर लावला होता. आता 30 सर्कल मध्ये तुम्हाला एक खेळाडू आत घेणं बंधनकारक आहे. योगेश सरकार त्याच्या विरोधात हमराज मृत्युंजय. चला कॅप्टन यायचे. योगेश सरकार 11, हमराज मृत्युंजय कॅप्टन. आपण इथे यायचे. ऋषी सर आणि डॉन. वासिक शेख आहेत का? वासिक शेख काका. हो काका त्या बारीक मुलाला बाहेर घ्या काका. हो काका. एलेस्टर फर्नांडिस गोलंदाजी मार्कवरती. वेगवान गोलंदाज. इथं परत एकदा संघनायक जितू शेळकेने प्राचार्य केले गोलंदाजी करण्यासाठी. त्याला शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करतोय. शुभम नॉन स्ट्राईक वरती. संकेत स्ट्राईक वरती. पाहूया पुढच्या 6 चेंडू मध्ये. ओहो परत एकदा यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आत. इथे लेग 22च्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होताना पाहिजे. 44 धावा धावफलकावरती. 4.1 चा खेळ आतापर्यंत सुरू आहे. परत एकदा इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये संकेत होते बाद. सलमान सर याच्या पहिले डिक्लेअर होती का धाव? हमराज मृत्युंजय. ललित चौधरी आपण टॉस साठी यायचं इथे. आणि डॉन योगेश सरकार 11 डॉन आपण टॉस साठी यायचे. ललित आणि डॉन दोघे टॉस साठी यायचे.
फलंदाजाचं नाव कळवा ना. न्यू बॅटर स्लेम मोईन मोहित. परत एकदा वेगवान चेंडू इथे सोयर 12 होताना पाहायला भेटेल. लाईन थोडीशी बरकटी. 46 धावा धावफलकावरती 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. शेवटच्या चेंडूवरती शुभम शेके कशी फलंदाजी करतोय पाहूया. आतापर्यंत शुभम शेके हा 13 चेंडूमध्ये 27 धावावरती वैयक्तिक फलंदाजी करतोय. तर पुढचे 3 चेंडूचा सामना करणार आहे शुभम. गोलंदाजी मार्कवरती ॲलेस्टर. हो फुल टॉस. इथे बिमार अंपायर इथे गावतात नो बॉल. इथे अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता करण्याचा वापर देखील झाला होता. फुलटॉस चेंडू देखील होता पण इथे कमरेच्या वरती इथे चेंडू जाताना पाहायला भेटत. इथे अंपायर दंडित करताना पाहायला भेटत. नो बॉल. आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो परत एकदा सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला. चेंडू उडला नाही. इथे चेंडू येतो डॉट. शेवटचे 2 चेंडूवरती पाहूया इथे प्रहार करणार का शुभम शेके. ॲलेस्टरचा देखील कौतुक करणे गरजेचे कारण की आतापर्यंत बांधून ठेवलं त्यांनी दोन्ही फलंदाजाला. पाच धावा खर्च केलेत. ती 30 सर्कलच्या बाहेरनं इथं पळत येतोय सध्याला गोलंदाज. परत एकदा चेंडू डॉट. वेगवान इथं मारा करतोय. भेदक मारा मैदानाच्या सुरू आहे सध्याला. शेवटचा चेंडू 47 धावा धाव फलकावरती 5 फलंदाज बाद. शेवटचा क्षण असणार आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. खूप महत्वाचा हा चेंडू असणार आहे कारण की आपण काल रात्री पाहिलं असेल क्वार्टर फायनल मध्ये की शेवटच्या चेंडूवरती निखिल चव्हाणला इथे षटकार आला होता आणि मोमेंटम चेंज झालं होतं टीमचा आणि परवाच्या दिवशी देखील तो संघ गेला होता जानता राजा प्रतिष्ठान. इथे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला भेटतो. 1 धाव प्राप्त होते. इथे 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात ॲलेस्टर या गोलंदाजाने. इथे षटकची समाप्ती होती. 5 षटकानंतर हॅलो आवाज आवाज आवाज
ओव्हर झाली. 10 बॉल झाले टोटल. हॅलो. वाईड काउंट केलाय का सद्दाम? 2 वाईड आहे, 2 वाईड ह्या ओव्हरला. 2 वाईट एक नो आहे. सांगा बॉल पहिल्यापासून सांगा. थांबा. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल सिंगल.
दुसऱ्याचा प्रयत्न इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये शुभम होतो बाद. 6वा फलंदाज बाद. 52 धावा धावफलकावरती 53 करायचेत. सगळ्या संघांना सूचना आहे, ग्राउंड फील्ड अंपायर जे डिसिजन देतील ते फायनल राहील. इथून पुढे कोणी आरडाओरडा केला तर 5 रनाची पेनल्टी राहील. आणि प्लेयरांनी पण अंपायर पाशी गोळा व्हायचं नाही. 2 अंपायर आणि थर्ड अंपायर मिळून जे डिसिजन देतील ते फायनल राहील. जर कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर संघ बाद केला जाईल. आणि तुम्हाला अंपायरांच्या निर्णयाचा काही आक्षेप असेल तर तुम्ही DRS घेऊ शकता. एक परत सूचना देणार नाही, नाहीतर संघ बाद केला जाईल. तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. चला सामना चालू करून घ्या. बॉल चेंज करायचा सर. चला 12th मॅन पाठवून द्या. रहीम 11 आणि मातुश्री 11 तुमचे 12th मॅन पाठवून द्या. परत कुठलीही तक्रार इथे ऐकून घेणार नाही. चला सामना सुरू करून घ्या. गोलंदाजी मार्कवरती अंकित. शुभम बॉल पकड. हमराज मृत्युंजय शेवटचा पुकार आहे तुम्हाला. माईकशी संपर्क साधा. मनोज सर साठे माईकशी संपर्क साधा. चला सामना सुरू करून घ्या. इथे मनोज टॉस साठी आलेला आहे. त्याचबरोबर चला डॉन तुम्ही पण या टॉस साठी. योगेश सरकार आणि हमराज मृत्युंजय. विजय खडके मला वाटतं टॉस साठी आलेले तिथं. चला टॉस करून घ्या. स्ट्राईकला विशाल, नॉन स्ट्राईक वरती सूरज. चला विजय सर खडके.
53 धावांचा पाठला करताना मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती अंकित, इथं स्ट्राईक वरती विशाल. हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू, अगदी इथले कटरचा वापर होताना पाहायला भेटतोय. इथे DRS चा वापर. चला किरण, शुभम माले बोला. इथे शुभम उर्फ भोला माले. अहो सर इथं 12 प्लेयर ठेवा, सारखंच आहे ना, त्रास नका देऊ राव. रिव्यू अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. इथं फलंदाज थोडासा सफल झाला. बॅटच्या वरतून चेंडू इथं कट होताना पाहायला भेटतो, बाहेरच्या दिशेने जायला पाहायला भेटतोय आणि डॉट चेंडू. इथे 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज अंकितने. त्याचबरोबर आतापर्यंत 0 वरती संघ आहे रहीम 11. ऑफ साइडला इथे खेळाय, सुरेख फटका. इथे गोलीगत चेंडू राहतोय सीमारेषा पार, चौकार. विशालच्या बाट बदला येत आहे, सुरेख फटका. 4 धावाच्या साह्याने इथे अकाउंट ओपन होतोय तो रहीम 11 पुणे या संघाचा. चला जे वाटतं ऋषी सरच आहेत काय गे, ओहो परत एकदा इथं चेंज ऑफ पेस, चेंडू डॉट. वाटतं अजून देखील मृत्युंजय संघाचा डिसिजन पेंडिंग आहे. मनोज वाटतं ऋषी सरांची इथे वाट बघत आहेत. ऋषी सर आलेत, भिंतीपाशी आलेले आहेत, त्यामुळे इथं डिसिजन लवकर कळवा. त्याला बिघड केला, चेंडू हवेत. परशुराम इथे कॅच पकडतोय, विशाल होतोय बाद. विकेटचा पतंग, जागेवरती सर्वजण थांबा. चला फलंदाज पाठवा लवकर. रोहित परत एकदा स्ट्राईक वरती. तर थोडीशी फिल्डिंग मध्ये फेरबदल करताना पाहायला भेटतो. अंकित एक फलंदाज बाद केला, एक चौकारानंतर प्रत्युत्तर देत आली पुढच्या चेंडूवरतीच. विशालला बाद करण्यात यश सुटायला परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथं डॉट. षटक संपतो. एका षटकानंतर 4 धावा, एक फलंदाज बाद. 24 चेंडू मध्ये 49 धावांची गरज जिंकण्यासाठी.
शुभम शेळके गोलंदाजी मार्कवरती. परत एकदा ओरपीत चेंडू अगदी पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. बॅटीची काळाला गोल यष्टीरक्षाच्या हातात चेंडू जातोय एक टप्प्यावरती. डॉट इथं समीकरण सध्याला जास्त डॉट होताना पाहायला भेटते का की गोलंदाजीच इथे सध्याला सुरू चांगली आहे. परत एकदा उसळी घेणारा चेंडू इथे अंपायर वाईट चा इशारा येतोय. हायटीचा वाईट इथे त्याला पाहायला भेटतो. अंपायर एक वॉर्निंग देखील दिलेली आहे शुभम शेळकेला. पुढे चेंडू टाकला होता. परत एकदा इथे फटका खेळाय ऑन साइडला. कॅच स्टॉप लांब आला होता फलंदाज क्षेत्ररक्षक तिथं फिल्डिंग करण्यासाठी आणि एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटते. 6 धावा धावफलकावरती एका फलंदाजच्या मोबदल्यामध्ये अजून देखील 22 चेंडूमध्ये 47 धावांची गरज जिंकण्यासाठी रहीम 11 पोलिया संघाला. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू इथे नैसर्गिक अडथळा असा बोलता येईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव एका धावाली इथे 7 धावा धावफलकावरती स्कोर कार्डवरती इथं आपण पाहत आहोत. याच्यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे ओपनचा थरार मृत्युंजय हमराज मृत्युंजय त्याच्या विरोधात योगेश सरकार 11. परत एकदा सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसतोय. डॉट चेंडू शॉर्ट पिच चेंडू परत एकदा चेंडू उसळी घेणारा होता. डॉट चेंडू ओहो परत एकदा डॉट 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज जिंकण्यासाठी 7 रन एक फलंदाज बाद. चला स्पीड अप करायची घाई करायची. पुढे 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. इथे पहिल्या गेअरवरती इथं सध्याला गाडी सुरू आहे रहीम 11 पुणे संघाची. आणि दुसऱ्या गेअरवरती जाणं गरजेचं आहे कारण की तिसरा षटक मैदानाच्या आत हाताळण्यासाठी सज्ज होतो तो गोलंदाज. परत एकदा आपल्या स्पेल मधला दुसरा अंकित त्याच्या हातात चेंडू इथं सोपवलेला आहे. मला वाटतं परत एकदा निर्णय चेंज केला इथे शुभम शेळके संघ नायकांनी. नजीरच्या हातात आता चेंडू सोपवलाय. नजीर वेगवान गोलंदाज रफ्तार का राजा वेग प्रत्येक चेंडूवरती आपल्याला वेग पाहायला भेटणार आहे या ओव्हरमध्ये. याच्या पहिल्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असं ॲलिस्टर फर्नांडिसला अगदी वेगवान गोलंदाजी करत होता. खाली खाली चेंडू टाकत होता ती बुंद्यात टाकत होता आणि बुंद्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. तशीच हा देखील गोलंदाज आहे. अक्षरशः पूर्ण भारतभर या देखील खेळाडूंनी क्रिकेट खेळलेलं आहे. आज शाहूनगरच्या मैदानावरती राजश्री शाहू क्रीडांगणवरती आपण या खेळाडूला खेळताना पाहायला भेटणार आहे. हो पहिला चेंडू क्लिक बोर्ड इथे क्रिकेटचा ब्रह्मास्तर मैदानाच्या फेकताना पाहायला भेटतोय. मिडल स्टंप उद्ध्वस्त करून लावली ते सूरज कोरमची. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतंग धक्का क्रमांक लागतो तो रहीम 11 पुण्याला तिसरा. हमराज मृत्युंजय आपला निर्णय कळवा. ऋषी सर निर्णय कळवा. बॅटिंग फलंदाजीचा निर्णय. चला पहिल्या याच्यानंतर दुसऱ्या पोलमध्ये आपण जाणार ओपनचा थरार हमराज मृत्युंजय संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला भेटणार. आणि दुसऱ्या संघ जे असणारे डॉनचा डॉनमध्ये देखील आपल्याला खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटणार. विजय कडके सुधीर साबळे हे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. समोरच्या दिशेने जर पाहिलं तर महेश नांदगुडे
मनोज साठे, ओहो परत एकदा वेगवान चेंडू, चेंडू येतो डॉट. डॉन विरोधात ऋषी सर ही लढत असणार आहे पुढची मॅच. एकत्र क्रिकेट देखील त्यांनी खेळले गेल्या वर्षी, आज इथे एकमेकाच्या विरोधात. प्रवेदा वेगवान चेंडू इथे विकेट किपरने देखील कलेक्ट केलेला आहे, का की वेगाने चेंडू आला होता. बंटी माने विकेटच्या पाठीमागे विकेट किपरिंग करताना चेंडू एकदा सिंगल प्राप्त होती 22च्या स्वरूपामध्ये. बबन तो 2 मॅच मध्ये त्याची बॅट तडपली होती, पण या मॅच मध्ये त्याची बॅट शांत आहे. प्रवेद ऑफसाईडला स्टे केला. पॉईंटच्या दिशेने खेळाडू आहे परशुराम. 1 धाव इथे सिंगल, चिकी सिंगल असं म्हणता येईल. 9 धावा धावपलकावरती. 14 चेंडू मध्ये 44 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. सिंगल डबलने तुम्ही फक्त रन करू शकतात, विजय नाही होणार आहे. त्यामुळे विजय होण्यासाठी तुम्हाला चौका षटके मारावंच लागणार आहे. परत एकदा इथे वाईड यॉर्कर. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. सलमान सरांचा इशारा येतोय. चेंडू मध्ये 43 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. परत एकदा इथे वाईड यॉर्कर. टॉट चेंडू येतोय. फक्त इथे या ओव्हर मध्ये नजीरने फक्त 2 धावा इथं खर्च केल्यात. 1 फलंदाज बाद केलाय. सुंदर गोलंदाजी. 10 धावा धाव फलकावरती. बारा चेंडू मध्ये 43 धावांची गरज. 12 गेंद्यावर 43 रनची जरूरत. जो जिंकला तो सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. परत एकदा इथं बॅटनच्या बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू येतो डॉट. पकड इथं मजबूत करताना पाहायला भेटतो मातोश्री 11 हडपसर संघ विजयाच्या दिशेने देखील जाताना पाहायला भेटतो. 1-1 चेंडू त्यांना 1-1 पायरी या विजयाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला भेटतो. अंकित रिवास इथे खेळण्याचा प्रयत्न. बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 11 धावा धाव पालकावरती. ऑन साइडला फटका खेळा. परत एकदा डीप मध्ये खेळाडू आहे विकास जाधव. 9 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. त्या मॅच मध्ये चौकार षटकार खेचत होते फलंदाज. या मॅच मध्ये थोडेसे शांत आहेत, कारण की गोलंदाजीची चांगली होताना पाहायला भेटेल. अचूक टप्पा, अचूक मारा, भेदक मारा इथे सध्याला सुरू आहे. डिक्लेअर डाव इथे मिळताना पाहायला भेटत. 8 चेंडू मध्ये अजून देखील 40 धावांची गरज. 8 गेंद्यावर 40 रन की जरूरत जीतने के लिए. ब्रिगेड
इथे ऑन साईडला फटका खेळला तो ऋतू तारुणे थोडासा लेट पण फटका खेळलाय तो ग्रेट असं म्हणता येईल. 7-0 मध्ये मोठं षटक संपलाय. हो परत एकदा विकेट केला आहे. चेंडू तिथे कॅच इथे पकडतो रोहित देखील बाद होतो. 5 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. आताचा काय सलमान सर 1 रन. हमराज मृत्युंजय आणि विजय खडके दोन्ही कर्णधार माईकशी संपर्क साधा. ऋषी सर एक कर्णधार पाठवा फक्त इकडं.
आणि हे सामने 5 ओव्हरचे होतील. पहिल्या लेगचे सामने 5 ओव्हरचे होतील.